गणेशोत्सव असू दे किंवा शिमगा, कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते आणि त्यासाठी सर्वात मोठी अडचण ठरायची ती म्हणजे त्यांच्या प्रवासांची। रेल्वे असू दे किंवा रस्त्यावरून जाणारा जो प्रवास असतो त्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असेल किंवा अनेक समस्या जाणवायच्या। मात्र आता याच कोकण बांधवांसाठी एक खुश खबर आहे। मुंबई ते विजयदुर्ग हा जो रोरोचा प्रवास आहे तो आजपासून सुरू होणार आहे आणि यामध्ये कोकणवासियांचे सुमारे 7 ते 7 तास वाचणार आहेत आणि त्यामुळे हा कोकणवासियांसाठी एक खुश खबर म्हणावं लागेल। शिमग्याच्या पूर्वसंध्येला ही कोकणवासियांसाठी ही खुश खबर आहे। सर्वात महत्त्वाचं पाहिलं तर ही जी तुम्ही समोर पाहताय ही M2M प्रिन्सेस ही बोट मुंबईहून विजयदुर्ग दरम्यान धावणार आहे आणि प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी सकाळी 8 वाजता ही बोट मुंबईहून सुटेल आणि दुपारी 2 वाजता विजयदुर्गला पोहोचेल। विजयदुर्ग मुंबई दरम्यान गुरुवारी आणि रविवारी बोट धावेल। दुपारी 12 वाजता विजयदुर्गहून सुटणारी बोट सायंकाळी 6 पर्यंत मुंबईत पोहोचेल। या अतिजलद प्रवासासाठी 3000 ते 9000 असे तिकीट दर जे आहेत ते निश्चित करण्यात आलेले आहेत आणि हेच दर प्रवाशांना त्यामुळे त्यांचा प्रवास जे आहे ते सुखकर करणार आहेत आणि या बोटमधून तुम्ही तुमच्या 4 चाकी असेल 2 चाकी असेल त्या देखील घेऊन जाऊ शकणार आहे आणि त्यामुळे याचाच आज शुभारंभ आहे तो हेच आज प्रवास जो आहे तो खुला होणार आहे। बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे या ठिकाणी थोड्याच वेळात पोहोचतील आणि याचं उद्घाटन करून हा प्रवास जो आहे तो सुखकर असा जो आहे तो हा प्रवास होणार आहे। त्यामुळे आता शिमग्याला कोकणात जाण्यासाठी आता कोकणवासियांना फक्त 6 तासात विजयदुर्ग गाठता येणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून हा प्रवास जो आहे तो हा महत्त्वाचा प्रकल्प रखडला गेला होता। मात्र आज म्हणजे 1 मार्च पासून हा प्रवास आता सुरू होणार आहे। भाऊचा धक्का येथून ही समोर जी बोट पाहताय ती 8 वाजता सुटेल आणि विजयदुर्गला पोहोचेल आणि त्यामुळे आता कोकणवासियांसाठी ही सगळ्यात मोठी खुश खबर अशी म्हणावी लागेल। त्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये ही जी तुम्ही समोर पाहताय की M2M प्रिन्सेस ही आता विजयदुर्गसाठी थोड्याच वेळात रवाना होईल आणि ही जी सागरी वाहतूक आहे ही सागरी वाहतूक आजपासून जे आता सुरू होणार आहे। त्यामुळे आता याबद्दल प्रवाशांचा अनुभव काय असतो आता हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट असा म्हणावा लागेल आणि या ठिकाणी थोड्याच वेळात राणे येथे पोहोचतील आणि हा प्रवास सुरू होईल। कॅमेरामॅन कमलेश रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।